गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 3 BCom सेकंडमधील डिबेंचर्स हा टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. या टॉपिकमधील बरेचसे प्रॉब्लेम आपण सोडवलेले आहेत. त्यापैकी प्रॉब्लेम नंबर 15 आज आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम सोडवण्याआधी आपण तो रीड करून घेऊया. पुणे केमिकल कंपनी लिमिटेड issued 2006% debentures of ₹100 each, repayable at par at the end of 5 years. It was resolved to establish a sinking fund for the purpose. Show the ledger account for the first 5 years on the assumption that the interest received on the investment representing the sinking fund was at the rate 5% per annum on the cost that the interest was received annual and immediately invested. इथे आपल्याला नोट सांगितलेली आहे, इग्नोर इन्कम टॅक्स and that the sale proceeds and the investment to repay the debentures realized 4% less than the value. आता इथे आपल्याला एक अमाऊंट दिलेली आहे 0.180975 इन्व्हेस्टेड ॲट द एंड ऑफ द each year at the rate 5% compound interest. मग आता काय सांगितलेलं आहे इथे आपल्याला पहा. आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. सिंकिंग फंड म्हणजे जो बुडणारी अमाऊंट असते त्याच्यामध्ये कंपनी सिंकिंग फंडमध्ये अमाऊंट टाकण्याचा किंवा देण्याचा त्यांचा निर्णय आहे. पहिल्या 5 वर्षाचा त्यांनी आपल्याला करायला सांगितलेला आहे. सुरुवात करूया आपण. अकाउंट्स ओपन करून घ्यायचे आहेत इन द बुक ऑफ पुणे केमिकल लिमिटेड अँड 6% डिबेंचर्स अकाउंट इथे करायचं आहे आपल्याला. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे इग्नोर इन्कम टॅक्स. त्याच्यामुळे आपण डिबेंचर्स अकाउंटमध्ये कोणतेही इन्कम टॅक्स किंवा कोणतेही चार्जेस आपण या ठिकाणी चार्ज करणार नाही आहोत. 2000 आपल्याला शेअर्स इश्यू झालेले आहेत. 2000 प्रत्येक शेअर हा 100 रुपयाला आहे. त्यामुळे याची अमाऊंट येईल पहा 2000 गुणिले 100 बरोबर 2 लाख रुपये. म्हणजे 2 लाख रुपयाचे शेअर्स कंपनीने इश्यू केलेले आहेत. या प्रॉब्लेममध्ये डेट दिलेली नसल्यामुळे आपण फक्त इयर्सचा उल्लेख इथे करणार आहोत. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर आणि फिफ्थ इयर. टू बॅलन्स ओके आता त्यानंतर फर्स्ट इयरची अमाऊंट आपण इथे टाकून घेतलेली आहे आणि त्यावर्षी दुसरं कोणतंही पोस्टिंग नसल्यामुळे आपण फर्स्ट इयरचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला 5ही वर्षांचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घ्यायचा आहे. कारण की याच्यामध्ये कोणतेही चार्जेस अलाउड नसल्यामुळे अमाऊंट 2 लाख रुपयेच प्रत्येक वर्षी ब्रॉट डाऊन होणार आहे. आपण पाहू शकता सेकंड इयरसुद्धा आपण 2 लाख रुपयेच अमाऊंट घेतलेली आहे, ब्रॉट डाऊन केलेली आहे. सेम थर्ड इयरलासुद्धा तीच प्रोसेस केलेली आहे आणि फोर्थ इयरलासुद्धा तीच प्रोसेस केलेली आहे. त्याचबरोबर फिफ्थ इयरलासुद्धा आपण सेम तीच प्रोसेस केलेली आहे. याचं कारण की आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे इग्नोर इन्कम टॅक्स. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा टॅक्स घेतलेला नाही आहे. आता आपण सिंकिंग फंड अकाउंट तयार करूया. त्याच्यामध्ये पाहूया जी अमाऊंट आलेली आहे ती 2000 गुणुले 0.181975 अशा प्रकारे इथे गुणाकार करून अमाऊंट घेतलेली आहे. ती अमाऊंट कशी आली आहे ती आपण आता कॅल्क्युलेटरमध्ये पाहूया. ज्या पद्धतीने आपल्याला 2 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यावरच आपल्याला या अमाऊंटला घेऊन गुणाकार करायचा आहे. म्हणजे आपल्याला ही अमाऊंट येते. आपण आता प्रॅक्टिकली करून पाहूया. 2 लाख गुणुले 0.180975 आपल्या अमाऊंट आलेली आहे 36,195 36,195 ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. अमाऊंट कुठून घेतली लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. मग आपण आता अमाऊंट या ठिकाणी घेतलेली आहे ऑलरेडी. आता फर्स्ट इयरचं आपण काय करणार आहोत बाय प्रॉफिट अँड लॉस जो अमाऊंट आलेली आहे ती आपण चार्ज करून घेतलेली आहे. फर्स्ट इयरला दुसरी कोणतीही एंट्री नसल्यामुळे आपण आता डायरेक्टली अकाउंट क्लोज करणार आहोत फर्स्ट इयरचं.
तोच आपण ब्रॉडडाऊन केलेला आहे. सेकंड इयरला ब्रॉडडाऊन केलेली अमाऊंट आपण घेतलेली आहे 36,195. त्याच्यावरती बँक इंटरेस्ट आपल्याला 5% चार्ज करायचा आहे. तो आपण आता करूया. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 36,195 डिवायडेड बाय 5%. उत्तर आलेलं आहे 1,809.75. 50च्या पुढे अमाऊंट गेल्यामुळे आपण त्या ठिकाणी 1,810 रुपये राऊंड फिगर घेणार आहोत. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सरप्लस अकाउंट हा वरती जो आलेला आहे फर्स्ट इयरचा, जो आपल्याला प्रत्येक वर्षी द्यायचा आहे, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. आता सेकंड इयरला दुसरं पोस्टिंग नाही आहे, त्याच्यामुळे हे अकाउंट आपण क्लोज करूया आणि बॅलन्स आपला ब्रॉडडाऊन करून घेऊया. सेकंड इयरचा जो ब्रॉडडाऊन केलेला बॅलन्स आहे, क्रेडिट डाऊन केलेला बॅलन्स आहे, तो आपण थर्ड इयरला ब्रॉडडाऊन करून घेतलेला आहे. आता थर्ड इयरवरती आपण 5% चार्ज करायचा आहे. त्याच अमाऊंटवरती चार्ज करायचा आहे जो आपण बॅलन्स ब्रॉडडाऊन करून घेतलेला आहे सेकंड इयरचा. उत्तर आपलं आलेलं आहे 3,710. उत्तर इंटरेस्ट आपलं बरोबर आलेलं आहे. आणि त्याच वर्षी नेहमीप्रमाणे आपल्याला जो अमाऊंट पेड करायची आहे ती अमाऊंट आपण घेतलेली आहे. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 36,195 आणि आपलं अकाउंट क्लोज केल्यामुळे आपल्याला थर्ड इयरचा बॅलन्स आलेला आहे, तो आपण फोर्थ इयरला ब्रॉडडाऊन करून घेतलेला आहे. आणि त्याच बॅलन्सवरती आपण 5% इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. 1,14,105 वरती 5% केल्यावरती 5,05,705 रुपये असे इंटरेस्ट येत आहे. राऊंड फिगरमध्ये आपण पुढील संख्या घेणार नाही आहोत. नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट इथे घ्यायचं आहे आणि अकाउंट क्लोज करून टू बॅलन्स कॅरी डाऊन करून आपल्याला अमाऊंट पुढे घ्यायची आहे. फिफ्थ इयरचा आपल्याला शेवटचा फिफ्थ इयर आपल्याला करायचं राहिलेलं आहे. टू सिंकिंग फंड अकाउंटमध्ये इथे इयरची प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1,56,000 जो आपला इथे कॅरी डाऊन आलेला आहे अमाऊंट 1,56,005, ती अमाऊंट आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरतीच आपण इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. आणि आपला जो नेहमीचा आहे प्रत्येक वर्षीचं प्रॉफिट अँड लॉस तो आपण इथे घेतलेला आहे. आता डेबिट साईडला काय करायचं आहे, आपल्याला प्रॉब्लेममध्ये पहा 4% सांगितलेले आहेत. 4% लेस दॅन द व्हॅल्यू. इथे पहा 4% लेस दॅन द व्हॅल्यू सांगितले. टू रीपे द डिबेंचर्स रिलाईज 4% लेस दॅन द व्हॅल्यू. आपण या ठिकाणी 4% अमाऊंट लेस करायची आहे सिंकिंग फंडमधून 2 लाखावरती. ती अमाऊंट त्या ठिकाणी आपली आलेली आहे आणि जो फरक आलेला आहे तो आपण या ठिकाणी तो जनरल रिझर्व्ह अकाउंट 1,93,760 अशा प्रकारे तो आपला अकाउंट या ठिकाणी क्लोज झालेला आहे. ओके. आता सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये आपण त्याचप्रमाणे अमाऊंट घेणार आहोत. पहा या ठिकाणी आपण पहिल्या वर्षीची अमाऊंट घेतलेली आहे. दुसऱ्या वर्षीला आपण बॅलन्स ब्रॉडडाऊन केलेला आहे आणि बँकेची जी दोन्ही वर्षाची टोटल आहे ती टोटल या ठिकाणी घेतलेली आहे 38,000. दोन्ही वर्षाची टोटल म्हणजे 74,000 या ठिकाणी आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर थर्ड इयरला सुद्धा आपण ही अमाऊंट घेतलेली आहे. क्रेडिट डाऊन केलेली अमाऊंट ब्रॉडडाऊन केलेली आहे आणि 2 वर्षाची टोटल आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. प्रत्येक वर्षी आपण तेच प्रोसेस केलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता 1,56,000 आणि आपण ब्रॉडडाऊन केलेली आहे. जी अमाऊंट आलेली आहे टोटल ती तिथे आपण घेतलेली आहे. या ठिकाणी पण प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. 5 इयर हवे आहेत तिथे.
5th इयरलासुद्धा आपण 1,56,500 हा बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला आहे आणि जो सिंकिंग फंड आलेला आहे आपला तो आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि इथे आपला अकाउंट आपण क्लोज केलेला आहे. अशा प्रकारे हे अकाउंट इथे